शहरात नकली पनीरप्रमाणे आता नकली दहीही बाजारात विक्रीस येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। अन्न व औषध प्रशासनाने आज पहाटे दही बाजारात छापा टाकून मोठी कारवाई केली। गुप्त माहितीच्या आधारे सकाळी 6 वाजता अन्न विभागाची टीम दही बाजारात दाखल झाली। सुमारे 8 ते 8:15 या वेळेत बाजारात आलेल्या एका वाहनाला ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत हे वाहन जबलपूर येथील राजकुमार गुलशन केसरवानी डेअरीचे असल्याचं समोर आलं आहे। माहितीप्रमाणे या डेअरीमधून नियमितपणे 3 व्यक्तीमार्फत दही पाठवले जात असे व नागपूरच्या दही बाजारातून त्याचे वितरण करून विक्री होत असे। कारवाई दरम्यान 277 डब्यामध्ये भरलेले एकूण 4432 किलो दही जप्त करण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे अनेक डब्यावर जंग लागलेली होती, तसेच स्टोरेज कंडिशनचे अजिबात पालन करण्यात आले नव्हते। तपासणी अंती या दह्याची किंमत जवळपास 1,77,000 रुपये इतकी असल्याचं समोर आलं आहे। अन्न विभागाने दह्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून संपूर्ण माल डंपिंग यार्डमध्ये नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे। दक्षता विभागाला आम्हाला माहिती मिळाली की जबलपूरहून एक दहीचा ट्रक येणार आहे, ज्याच्यामध्ये रस्टेड टीनमध्ये भरलेलं दही, ज्या दहीसाठी काही उपलब्ध नाही, त्याच्याकडे कोणताही परवानगी नाही, असा दह्याचा स्टॉक येणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही सकाळी 6 वाजता दही बाजार परिसरामध्ये तिथे गेलो आणि त्याच्यानंतर जवळपास 8 वाजता दह्याचा हा ट्रक आला। त्याच्यानंतर दह्याच्या ट्रकाच्या ड्रायव्हरला विचारलं असता त्याने सांगितलं की मी हे दही जे आहे ते जबलपूरहून ह्याच कंडिशनमध्ये आणलं आहे, ज्या कंडिशनमध्ये ते आहे। त्याला आम्ही कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याबद्दल कोणतेही कागदपत्र आढळले नाही, परवाना आढळला नाही किंवा विक्री बिल पण आढळले नाही। त्यानुसार मग आम्ही सदरचा ट्रक इथे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामध्ये आणलेला आहे। इथे आणल्यावर त्या ट्रकच्या दह्याचं सॅम्पल घेण्यात आलेलं आहे आणि ते सॅम्पल घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर लॅबचा प्रयोगशाळेचा जो काही रिपोर्ट येईल त्याच्यानंतर पुढची कारवाई त्याच्यावर दंडात्मक होईल की न्यायात्मक कारवाई होईल ते पुढे ठरेल। पण आजच्या घडीला हे जे टीनमध्ये जे दही आहे ते रस्टेड टीन आहेत, पूर्ण गंज लागलेले टीन आहे, त्याचं जे गंज आहे तो दह्यामध्ये सुद्धा पडत आहे, त्यामुळे ते खराब आहे आणि त्याला स्टोरेज कंडिशन ते फुलफिल करत नाही आणि त्याच्याकडे कोणतेही खरेदी बिल विक्री बिल नाही आणि त्याच्याकडे कोणताही अन्न परवाना नाही। या अटीवर आम्ही सर्वच दही पेरिशेबल असल्यामुळे, नाशवंत असल्यामुळे आम्ही हे आता नष्ट करणार। सर, हे खाऊन कॅन्सरचं काही हो, म्हणजे कसं आहे ते त्याला लागलेलं जे रस्टिंग आहे, त्याला लागलेली गंज तो जर दह्यामध्ये गेला आणि तो एखाद्या कस्टमरला गेला तर त्याच्याने कॅन्सर होऊ शकतो। कमी सर किती टन आहे हे? 4,000 किलो दही आहे। 4,000। सर, समोरची का कारवाई आहे? पुढे आता लॅबचा रिपोर्ट आल्यावरच माहीत पडेल पुढे काय करावं। आम्ही याचा जो सप्लायर आहे जबलपूरचा त्यालाही पण हे करणार आहे, त्याला पुढे त्याच्यामध्ये पार्टी करणार आहे आणि जे लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांना सर्वांना याच्यात पार्टी करणार आहे।